ठेवा, जरांगेजी कधीच विसरू नका. जरांगेजी इथे या समाजाचा कधी धोका देऊ नका. नक्की जरांगेजी, आता धस काही दिवसांपूर्वी असं म्हणाले की पोलिसांना माफ करा, त्यानंतर आता ते असं म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मी मागितलाच नाही, आणि आता जाऊन ते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतात, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. मवाळ झाली सुरेश धस यांची भूमिका? मावळ झाली का काय झाली त्यांची त्यांना माहिती. मी आणखीनही त्यांना तोंड टाकून बोललेलो नाही, बोलणार नाही, कारण माझा विश्वासच बसा नाही. मी झोपीत आहे का काय असं वाटतं मला, शॉट बसल्यासारखं झालं की हे न होणारी गोष्ट घडली. तुम्ही काही मिळवण्यासाठी एक समाजाला वाऱ्यावर सोडून जाणार असाल तर चुकीचं पाऊल आहे. दसांनाचं अत्यंत चुकीचं पाऊल आहे. ह्या समाजानं तुम्हाला ताकद दिली, बळ दिलं, श्रीमंत केलं, पुरी शक्ती उभा केली. स्वतःच्या अंगावरती कुऱ्हाडी झेलल्या मराठ्यांनी तुमच्यासाठी. हो, आणि कधी न होणारा विजय तुमचा घडून आणलेला आहे ह्याच मराठ्यांच्या पोरांनी. त्यांना इतक्या लवकर त्यांच्या तोंडात तुम्ही माती टाकताल, इतक्या लवकर तुम्ही त्यांच्या छातीवर पाय देऊन त्यांचं काळीज वरबडून नेता पक्षासाठी आणि सत्तेसाठी, हे कधीच वाटलं नव्हतं. आणि इतकं चुकीचं पाऊल तुम्ही उचलताल हेही वाटलं नव्हतं. आता 4.5 घंटे म्हणल्यावर मग तर अवघडच झालं. आता हे तर म्हणजे डोक्यात मुंग यायचंच काम झालंय. आता कोणावर विश्वास टाकावा माझ्या समाजानं? काय चूक या गरीब समाजाची की विश्वास ठेवणं म्हणजे काय? पक्षासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या बलाढ्य समाजाचा अपमान करायला लागला, त्याला खाली मान घालून जगावं लागेल या समाजाला. का रे असे पाऊल उचलता तुम्ही? तरीही थोडी थोडी शंका मराठ्यांना आली होती की तुमचं हेलिकॉप्टर त्या दिवशी जे उतारलं त्या दिवशी थोडी थोडी शंका आली होती. पण होत असतंय असं वाटलं म्हणून लोकांनी थोडं थोडं तो विषय सोडून दिला होता. आम्हालाही त्या दिवशी शंका आली होती, बोलतोच आज, जाऊ द्या आता. हा, त्या दिवशी आम्हालाही शंका आली होती हेलिकॉप्टर मधून उतरलं की लोकांना एक दाखवायचं आणि करायचं एक, आतून वेगळं दाखवायचं आणि वर मात्र समाज करायचं, हे त्या दिवशी वाटलं होतं. पण काही महंतांच्या म्हणण्यानुसार आणि काही लोकप्रतिनिध्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्या दिवशी बोललो नाही मीडियाच्या बांधवाला की होत असतंय काही सरकारी कार्यक्रम असन, अमुक तमुक असन, द्या सोडून, माणूस चांगला आहे. तुम्हाला हे वळण मला वाटतं देशमुख कुटुंबाच्या प्रकरणाला वेगळं लावायचा सार्थ दिसतो. बहुतेक तुम्हाला सगळ्यांना मिळून देशमुख संतोष भयाचा खून पचवायचा दिसतोय, आरोपी तुम्हाला पळवायचे दिसतेत, तुम्हाला चार्जशीट फोडायचं दिसतंय, तुम्हाला आरोपी सगळे सोडून द्यायचेत म्हणून बाकीचे लोक आरोपी होत नाहीयेत. तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा तुमचा बहुतेक अंदाज दिसतोय. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी समाजाचा संयम सुटतो त्या दिवशी उद्रेक होतो. ज्या दिवशी याच्यातले आरोपी सुटतील त्या दिवशी न्याय जनता करणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. दसांना कधीच वाटत नव्हतं तुमच्याबद्दल, अरे बोलणं चालणं चालू असतं, एकमेकाला टार्गेट करणं चालू असतं, पण तुमच्याबद्दल असं वाटत नव्हतं. उचललेलं पाऊल अत्यंत चुकीचं जर तुम्ही गेला असताल तर, मला माहित नाही गेलात का नाही, पण ह्यो लढा गोरगरिबाने तुमच्या खांद्यावर ठेवला होता खूप अपेक्षेनं.